नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सकाळचे वाजले 7 आणि पाऊस देखील थोडा कमी आहे आमच्याकडे आणि 2-4 दिवस खूप पाऊस पडत होता. तर आज सकाळी जातोय काजूच्या बागेत, कारण की जे शेवटचे काजू असतात ते आता पावसातनं पडतात आणि त्याची भाजी करतो, म्हणून आज ते आणायला जातोय. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडली तर लाईक शेअर सुद्धा नक्की. आज माझ्यासोबत माझी बहीण आहे, पुढे चाललंय आणि मी मागणं जातोय. आणि पाऊस पडल्यामुळे सगळं पातेला देखील खाली पडला आहे आणि पाऊस आता देखील भरला आहे. येईल की नाही काही सांगू शकत नाही, तर बघू येतो की नाही ते. म्हणजे व्हाळाला सुद्धा हौर गेला आहे, म्हणजे पाणी गेलं आहे, खूप पाऊस पडला आहे. ते हे बघा, मला पातेला बाजूला झाला आहे. ही सर्व इकडे शेतीची जमीन आहे, पण आता लोक करत नाही म्हणून असे ओसार पडले. बघा किती जागा आहे ते. वरती सर्व धुकं पडले पावसामुळं, मस्त एकदम हिरवगार झाले सगळीकडे. आणि आमच्याकडे कोकणात जाताना बागेमध्ये अशाच छोट्या छोट्या पायवाटाच भेटतील, कारण की दुसरी बाजून 2 आघाडी असतात आणि अशामधून जास्त वाटा असतात. आमच्याकडे असे हे सर्व गेट असतात, कारण की गुरं आतमध्ये जाऊ नयेत, झाडांची वाट नको लावू म्हणून असे काटेरी वेडी लावलेले असतात. आणि बागेत आलेलं हे दिसलं तर काजूचं झाड मोडलं होतं हवेने, कारण की तिला कीड पकडली होती आणि पूर्ण हे बघा एवढं मोठं काजूचं झाड खाली पडलं. जीवाला लागलं पूर्ण, पण काय करणार. ताईने डायरेक्ट येऊन सुरुवातच केली काजू कवळायला, कारण की ह्या काजू विकायच्या लायक नसतात, कारण की पाणी पडल्यामुळे ते वरची बी असते ते पूर्ण ओली होते आणि कोण दुकानदार घेत पण नाही. मग शेवटी आम्ही सर्व भाजी करूनच खातो. हे बघा सगळे काजू इथे असे पडले आहेत, तर आता हे सर्व कवळणार आणि घरी घेऊन जाणार. हे पहा काजू कसे मोडले आहे, ते पूर्ण एके साईडलाच मोडले. ते एक साईडला मोठी काजू होती त्यावर मग सावरली ती
आणि दाखवतो तुम्हाला की आतमध्ये कसं झालं ते बघा. पूर्ण पोकळ झाली होती काजू, त्यामुळे ते पाणी आत जाऊन ते तुटले. आणि ह्या सर्व छोट्या काजू आहेत ते पण तोडले फांदे माकडांनी. हे माकडांचंच काम असणार, कारण की ते उड्या मारतात, त्यामुळे छोटी छोटी झाडांची वाट लावून टाकतात पूर्ण. हे पूर्ण सगळ्या काजूच आहेत तिकडे लावलेल्या. ह्या बघा वरती झाडावर पण अजून काजू आहेत लागलेल्या, पण या पावसामुळं सगळी वाट लागली आहे. हे बघा अजून चांगले आहेत, म्हणजे भाजीच्या लायक अजून काजू आहेत. पण आता पाऊस पडला त्यामुळं काय आता फायदा नाही त्याचा, असे सगळे पडलेले भेटतील फक्त. हे बघा अजून वरती वरती काजू लागले आहेत, पण आम्ही घडकाच आणली नाही, त्यामुळं काढायला पण भेटले नाही. आणि पाऊस पण त्यात पडत होता, त्यामुळं काय लवकर घरी पण गेलो, त्यामुळं वरच्या घेतल्यात नाही. पाऊस पडला ना की अशी काजू थोडी काळसट होते त्यामुळं ते कोण विकायचे लायक पण नाही राहत. हे बघा असे सर्व ते बोंडसुद्धा तशीच आहेत. तर मित्रांनो हे सर्व झालेत काजू काढून. तर आता सगळ्या एकत्र करतो आहे, म्हणजे बोंडे डेट असतात मागचे ते काढून टाकतो. आणि हा इथे एक खैर होता मोठा, तो काढून टाकला, कारण की झाडाला सुद्धा अशी घाण होते आजूबाजूला. आणि इकडे सर्व सागवान लावले आहेत, आंब्याचं झाड पण आहे, जो गोड आंबा म्हणतो त्याचं झाड आहे ते. आणि सगळे सागवान लावले छोटे छोटे वहीच्या आघाड्याच्या बाजून, म्हणजे तेवढे संरक्षक सुद्धा होता. आणि हे पण, आणि जाम वीज पडली. आणि हा सर्व पातेरा पावसामुळं कुजत आला आहे, त्यामुळं मच्छरसुद्धा भरपूर होतं. तर ह्या एवढ्या काजू गोळा केला आहे, त्यात हिरव्या आणि पिक्या दोन्ही मिक्स आहे. आणि त्या दोन्हींची सुद्धा भाजी होते, कारण की पिक्या हिरव्या काय नसतं, पाणी गेल्यामुळे ते नरम होतात. तर हे झाले सर्व कवळून, तर आता घरी जातो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.